नमस्कार, कसे आहात सगळे? मी मनीष काविणकर नेहमीप्रमाणे तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करतो आमच्या पुस्तकालय या YouTube चॅनलवर। आज देखील मी तुमच्यासाठी छान कादंबरी घेऊन आलोय। एक अशी कादंबरी जी तुम्हाला मैत्री शिकवेल, मैत्रीतलं प्रेम शिकवेल, खरं प्रेम शिकवेल। तसंच सध्या तरुणांच्या मनात असणाऱ्या अनेक भावनिक प्रश्नांची उत्तरं तुम्हाला ह्या कादंबरीमध्ये मिळतील। चला तर मग जास्त वेळ न वाया घालवता सुरुवात करूया आजच्या भागाला, ज्याचं नाव आहे पुस्तकालय प्रेझेंट, पुस्तकांची सहल। आज मी ज्या कादंबरीबद्दल तुम्हाला सांगणार आहे तिचं नाव आहे बिनधास्त गर्ल्स। नावाप्रमाणे ही कादंबरी देखील बिनधास्त आहे। यातले पात्र आपापल्या ठिकाणी बिनधास्त आहेत आणि त्यांच्या नजरेतून त्यांचं बिनधास्त जग आपल्याला अनुभवायला मिळतं। याच बिनधास्त गर्लना आपल्या लेखणीच्या ताकदीने या पुस्तकाच्या पानांवर उतरवण्याचं काम लेखक चेतन पाटील यांनी केलंय। युवा लेखक असल्यामुळे आत्ताच्या युवकांना भिडणारे प्रश्न या कादंबरीत आपल्याला अनुभवायला मिळतात। तसंच चेतन पाटील यांच्या या लेखन स्वरूपातील पात्रांना पुस्तकी रूपी आपल्या समोर आणण्याचं काम म्हणजेच या पुस्तकाचं प्रकाशन डायमंड पब्लिकेशन यांनी केलंय। आत्ताच्या तरुण पिढीच्या मते प्रेम करण्यासाठी काय हवं असतं? फक्त इतकंच की तो एक पुरुष असावा किंवा ती एक स्त्री असावी, बस इतकंच। पण तुम्ही विचार करा की प्रेमासाठी फक्त स्त्री आणि पुरुष एवढंच असावं लागतं का? एखाद्या स्त्रीचं एखाद्या स्त्रीवर प्रेम नाही का होऊ शकत? किंवा एखाद्या पुरुषाचं एखाद्या पुरुषावर प्रेम नाही का असू शकत? एक असं निस्सीम आणि निस्वार्थी मैत्रीवर प्रेम, ज्या प्रेमात कोणताही स्वार्थ नाही, फक्त आणि फक्त एकमेकांची काळजी, ज्या प्रेमात कोणत्याही शारीरिक भुकेची वासना नाही, शरीरावर नसून मनावर झालेलं प्रेम। समजायला थोडं किचकट वाटेल तुम्हाला, पण सध्याच्या तरुण पिढीची बदललेली प्रेमाची परिभाषा पाहता बिनधास्त गर्ल सारख्या कादंबरीची आजच्या तरुण पिढीला खूप गरज आहे। कादंबरी असल्यामुळे साहजिकच आहे की यातील सर्व घटना, स्थळं, पात्रे ही काल्पनिक असतील, पण कादंबरी वाचताना यातील मुख्य पात्रे म्हणजेच किरण आणि मृदुला या दोघी आपल्यातल्याच वाटतात, किंबहुना त्या आपलंच प्रतिनिधित्व करतात असं वाटतं। प्रसंगानुरूप वाढणारी मैत्री कशी घट्ट होत जाते, त्या घट्ट असलेल्या मैत्रीचं कसं प्रेमात रूपांतर होतं हे आपल्याला ह्या कादंबरीत अनुभवायला मिळतं। फक्त इतकंच नाही तर त्या प्रेमामुळे एकमेकांच्या दुःखात कशा प्रकारे सांभाळून घ्यायचं हे या कादंबरीत आजच्या तरुण पिढीला अनुभवायला मिळतं। आजच्या स्वार्थी जगात जिथे लहानपणापासून सतत प्रथम येण्यासाठी कसं आपल्या मित्रांना मागे टाकायचं हे शिकवलं जातं, तिथेच किरण आणि मृदुला आपल्याला मैत्रीतला त्याग आणि स्वतःचा स्वार्थ विसरून एकमेकांसाठी जगणं हे आपल्याला शिकवतात। किरण ही एक श्रीमंत घरातली मुलगी असते, पण काही कौटुंबिक समस्यांमुळे तिच्या मनावर इतका वाईट परिणाम झाला असतो की ती लहानपणापासून एखाद्या पुरुषाचं आयुष्य जगत आलेली असते। आणि दुसरीकडे मृदुला ही एक सामान्य गरीब घरातून आलेली असते। ती एका शिक्षिकेची मुलगी असते। वडिलांचं छत तिच्यावरून लहानपणीच उडलेलं असतं। सौंदर्य, शील, तारुण्य, अब्रू, लाज अशा स्त्रियांच्या अनेक बाजू जपत ती आपलं आयुष्य जगत असते। एक अशी अल्लड मुलगी जिचा दुनियादारीशी अजूनही काही संबंध आला नसतो। आणि किरण ही लहानपणापासूनच होणाऱ्या अन्यायामुळे दुनियादारी समजलेली असते। विचार करा, जेव्हा दोन वेगवेगळ्या विचारांच्या आचरणाच्या मुली जेव्हा एकत्र येतात आणि एकमेकींवर जीवापाड प्रेम करायला लागतात, तेव्हा त्यांच्या या प्रेमात समाजाला पडलेले किती प्रश्न आपल्याला त्यांच्या नजरेतून अनुभवायला मिळतात। ही कादंबरी फक्त ह्या दोन पात्रांच्या वाट्याला आलेल्या गोष्टींवर भाष्य करत नाही, तर समाजात असलेल्या बऱ्याच अनेक प्रश्नांवर भाष्य करते। त्यातील एक मुद्दा म्हणजे बलात्कार। एका स्त्रीच्या नजरेत या परिस्थितीची काय जाणीव असते याचा देखील या कादंबरीत विचार मांडला गेला आहे। हा विषय स्त्रियांच्या नजरेतून लेखकाने मांडलाय, त्यामुळे तो आपल्या मनाला भावतो। ही कादंबरी वाचताना आपल्या नजरेसमोर एखादा सिनेमा किंवा एखादी मालिका सुरू आहे असं आपल्याला जाणवल्याशिवाय राहत नाही। लेखकाच्या या लेखन कौशल्याबद्दल दाद दिली पाहिजे। या कादंबरीला आपण सिनेमॅटिक कादंबरी नक्कीच म्हणू शकतो। कदाचित या ढंगात तिचं लेखन केल्यामुळे तरुणांना ती जास्त आवडण्याची शक्यता आहे। खरंच तुम्ही जर तारुण्याच्या उंबऱ्यावर आले असाल आणि अनेक प्रश्नांना सामोरे जात असाल, ज्याची उत्तरे कुठे मिळतील हे कळत नसेल, तर हे पुस्तक तुम्हाला नक्की उपयोगी ठरेल। मुलींनी तर स्वतःसाठी आणि आपल्या मैत्रीसाठी
हे पुस्तक नक्की वाचा. कदाचित तुमचंच प्रतिनिधित्व करणारे किरण आणि मृदुला हे पात्र तुम्हाला खूप काही सांगून जाईल. तुम्हाला फार काही कष्ट घेण्याची गरज नाही. हे पुस्तक मागवण्यासाठी या पुस्तकाची लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. त्यावर क्लिक करून आमच्या पुस्तकालयामधून तुम्ही हे पुस्तक मागवू शकता. शिवाय आमचा इन्स्टा ID तुम्हाला इथे दिसत असेल, त्यावर क्लिक करून तुम्ही हे पुस्तक मागवू शकता. मग वाट कसली पाहताय? चला, वेळ झाली आजच्या भागात इथेच थांबण्याची. पण त्याआधी न विसरता आजचा भाग कसा वाटला हे आम्हाला सांगा. आणि जर अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन करून या आणि हा भाग जास्तीत जास्त आपल्या मित्रमैत्रिणींना पाठवा. चला, भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत काही ना काही वाचत राहा, कारण वाचाल तर वाचाल.